आता आपल्या खास क्षणांसाठी मिळतील अस्सल आणि पारंपरिक पेहराव. महिलांना साजेसा इंडो वेस्टर्न प्रीमियम क्लोथिंग ब्रँड रादवी. जिथं तुम्ही मूळ चंदेरी पासून लिनन पर्यंत प्रत्येक भारतीय वस्त्रातील पेहराव खरेदी करू शकता. म्हणूनच आजच आमच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या. जिथं परंपरेचा साज तिथं रादवी तुमच्यासाठी खास. नमस्कार, मॉर्निंग बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. घडलेल्या सविस्तर बातम्या पाहण्या अगोदर नजर टाकूयात महत्त्वाच्या हेडलाईन्सवर. लक्ष्मण हाकेच्या तोंडाला काळं फासू, गंगाधर काळकुटे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणीचे मुखदर्शन. राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी राजू शेट्टी घालणार पांडुरंगाला साकडं. आणि पुण्याच्या कोंडव्यातील उच्चभ्रू सोसायटीत 25 वर्षीय महिलेवर बलात्कार. नमस्कार, मी ऋतुजा आणि आपण पाहताय न्यूज अनकट. महत्त्वाच्या हेडलाईन्स नंतर आता पाहूयात बातम्या विस्ताराने. ओबीसी नेते लक्ष्मण हाके हे मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात पुण्यात आंदोलन करणार आहेत. या पार्श्वभूमीवर मराठा राज्य समन्वयक गंगाधर काळकुटे यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. हाके यांनी ओबीसी आणि मराठा समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करू नये. लक्ष्मण हाके यांनी बैठका घ्याव्यात, आंदोलनं करावीत, त्याला आमचा विरोध नाही. मात्र जरांगे पाटील यांच्या विरोधात आंदोलन केल्यास परिणाम गंभीर भोगावे लागतील, असा इशारा काळकुटे यांनी दिलाय. संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली 29 ऑगस्टला अखंड मराठा समाजाचं मुंबईत मोठं आंदोलन होणार आहे. 27 तारखेला आंतरवलीतून सर्वजण निघणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर लक्ष्मण हाके याची एक बाईट ऐकली. त्यामध्ये त्याने 15 तारखेला येत्या मनोजदादा विरोधात पुणे इथे आंदोलन करण्याचं जाहीर केले. तर 4 तारखेला त्याची मुंबई येथे ओबीसी समाजाची बैठक लावली. मला हाकेला सांगायचंय, त्यानं जरूर बैठक लावावी, जरूर आंदोलन करावं, परंतु ते आंदोलन मनोजदादांच्या विरोधात न करता धनगर समाजाच्या एसटीतल्या आरक्षणासाठी करावं आणि बैठक लावावी. ती धनगर समाजाला एसटीत कसं घेऊन जाता येईल, एसटी प्रवास यासाठीच विचारमंथन बैठक लावावी. परंतु जाणून बुजून मराठा आणि ओबीसी वाद निर्माण करण्यासाठी लक्ष्मण हाके हे मनोजदादाच्या विरोधात 15 तारखेला आंदोलन करतोय. तर त्याला सांगायचंय, तू जर पुण्यात आंदोलन केलं तर आम्ही सुद्धा पुण्यात आणि मुंबईत. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे मुखदर्शन घेतले. आषाढी यात्रा सोहळ्यानिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात होणारी गर्दी, येथील सोयी सुविधा यांचा आढावा यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलाय. यावेळी मंदिर समितीच्या वतीने शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. भाविकांनी कोणताही वाहतुकीचा त्रास अथवा अडथळा निर्माण होऊ नये यासाठी चौफाळा ते मंदिरपर्यंत शिंदे चालत गेल्याचं पाहायला मिळालं. आषाढी एकादशी निमित्त मुख्यमंत्री साप्तानिक पांडुरंगाची पूजा करून राज्यासाठी काहीतरी मागतीलच. मात्र त्याआधीच पांडुरंगाने मुख्यमंत्र्यांच्या शेतकऱ्यांना सातबारा कोरा करण्याची सद्बुद्धी द्यावी, असा टोला राजू शेट्टी यांनी लगावलाय. निवडणुकीआधी शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने मुख्यमंत्र्यांनी पूर्ण करावीत, असे साकडे आम्ही पांडुरंगाचरणी घालणार असल्याचं राजू शेट्टींनी सांगितलंय. देवाचं नाव सांगत शक्तीपीठ महामार्गाच्या माध्यमातून 50,000 कोटीचा घोटाळा होणार असल्याचा आरोप देखील माजी खासदार राजू शेट्टी यांनी केलाय. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पांडुरंगाची सपत्नीक पूजा करत आहेत आणि ते महाराष्ट्रासाठी काहीतरी मागणार असतीलच, पण त्याच्याऐवजी त्याच्या आधी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना पांडुरंगानं सुबुद्धी द्यावी. कारण या मुख्यमंत्र्यांनी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये शेतकऱ्याचा सातबारा कोरा करायचं आश्वासन दिलेलं होतं आणि ते आश्वासन ते सोयीस्कररित्या विसरत आहेत. त्यांनी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना हमीभावाच्या वर 20% अनुदान द्यायचं आश्वासन दिलेलं होतं निवडणुकीमध्ये, पण हमीभावसुद्धा मिळण्याचं झालेलं आहे. तेव्हा हे जे आश्वासन त्यांनी दिलेलं आहे ते पूर्ण करण्याची सुबुद्धी पांडुरंगानं त्यांना द्यावी, हे साकडं घालणार आहे. त्याचबरोबर 12 जिल्ह्यातून येणारा जो शक्तीपीठ महामार्ग आहे, देवाचं नाव सांगून शेतकऱ्यांच्या भावनेशी खेळून, सर्वसामान्य जनतेच्या भावनेशी खेळून या शक्तीपीठ महामार्गाच्या माध्यमातून 50,000 कोटीचा घोटाळा होणार आहे, हे सरळ उघडपणानं दिसायला लागलेलं आहे.
कोंढवा येथील उच्चभ्रू सोसायटीमध्ये एका व्यक्तीने कुरिअर बॉय असल्याचे भासवून प्रवेश मिळत 25 वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आरोपीने पीडितेच्या तोंडावर गुंगीचा स्प्रे मारून ती बेशुद्ध झाल्यावर अत्याचार केला. त्यानंतर महिलेच्या मोबाईलवर धमकीही दिली आहे. या संतापजनक घटनेनंतर विधान परिषद उपसभापती नीलम गोरे यांनी पुणे पोलीस आयुक्तांकडे तात्काळ आणि प्रभावी कारवाईची मागणीही केली आहे. सोसायटी सुरक्षा मार्गदर्शक तत्त्वे तयार करून सर्वत्र अंमलबजावणी करण्याचीही त्यांनी सूचना दिल्या. या प्रकरणाचा तपास करणारे जे अधिकारी आहेत त्यांच्याशी मी स्वतः बोललेली आहे आणि तिचं काय म्हणणं आहे ते कुठल्याही दबावाशिवाय वस्तुस्थिती समजून घ्यावी. त्याचबरोबर अन्य ज्या सोसायट्या आहेत त्यांनीसुद्धा जाणाऱ्या माणसाचा नीट फोटो आत येतोय ना, त्याचबरोबर तो माणूस कधी बाहेर पडला आत गेल्यावर, इतका वेळ त्याला का लागलेला आहे, त्याचसोबत वेळप्रसंगी अशी कुरिअर देणाऱ्या माणसाबरोबर एखादा एस्कॉर्ट देणं की जो तो घरात जाऊन तिथून निघतोय की नाही बघणं, या सगळ्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पावलं उचलणंसुद्धा खूप आवश्यक आहे. अन्य ठिकाणी जिथे छोट्या वस्त्या आहेत आणि शेजारपाजारचे लोक जागृत आहेत ते तिथेच या बाबतीमध्ये दक्ष राहून एकमेकाला मदत कार्य करू शकतात. पुणे शहरामध्ये जी घटना घडली ती ज्याला आपण चिंता वाढवणारी आहेच, परंतु अशा घटनांच्या निमित्ताने सर्वसामान्य लोकांनी घाबरून न जाता यामधल्या चुकीच्या प्रवृत्तींच्या विरोधात एकवटलं पाहिजे. यासह बुलेटिनमध्ये एक छोटीशी विश्रांती घेऊयात. पाहत रहा न्यूज अनकट. तर या होत्या आजच्या ठळक बातम्या. हा काही रॅन्डम गोंधळ नाही. ब्रेकिंग न्यूजच्या पुढे जाऊन जगाच्या कानाकोपऱ्यातलं अनकट सत्य दाखवणारे आम्ही आहोत न्यूज अनकट. न्यूज अनकट म्हणजे फक्त बातमी नाही, तर प्रत्येक घडामोडी मागचं खरं रॉ ट्रुथ. जगाच्या कानाकोपऱ्यातलं 100% अनकट सत्य. नो ड्रामा, नो फिल्टर्स, जस्ट ट्रुथ. ग्लॅमरचं धम्माल जग, स्टार्सचे मसालेदार किस्से आणि पडद्यामागचे रिअल हिरोज. बॉलिवूडपासून मराठी सिनेमांपर्यंत फुल ऑन एंटरटेनमेंट फक्त कलारंजनमध्ये. गुन्ह्यांचा पर्दाफाश, थेट तपास आणि शॉकिंग रिव्हिल्स. क्राईम कनेक्शन जाणून घ्यायचंय? मग पहा न्यूज अनकटचा क्राईम रिपोर्ट. आता शेती म्हणजे फक्त नांगरच नाही, तर ड्रोन, डाटा, डिजिटल आयडियाज आणि शेतकऱ्याचा नवीन अवतार. पहा कृषी विश्व, प्रगतीची एक नवी दिशा. हेल्दी राहायचंय, फिट राहायचंय? मग जाणून घ्या फिटनेसच्या सिंपल टिप्स, हेल्दी डाएट प्लॅन्स न्यूज अनकटच्या धन्वंतरीमध्ये. गल्लीपासून दिल्लीपर्यंत थेट सडेतोड आणि रोखठोक रिपोर्टिंग. राजकारणातील सगळे खेळ नो फिल्टर स्टाईलमध्ये. #राजकारण न्यूज अनकटवर. जगाकडे बघण्याचा नवा दृष्टिकोन. ही गोष्ट ऐकलीत का, जी तुम्हाला विचार करायला लावेल? पहा विषय काय. शेवटच्या क्षणाचा थरार, मैदानावरील धमाल, खेळाडूंचे किस्से आणि बरंच काही. क्रीडा विश्वमध्ये सर्व काही. प्रत्येक बातमी, प्रत्येक विषय, प्रत्येक घटना थेट तुमच्यापर्यंत. नो फिल्टर, नो बायसनेस. बातमी जशी आहे तशीच दाखवणार. आणि आता एक बिग अपडेट. न्यूज अनकट इज लेवलिंग अप. आता न्यूज अनकट घेऊन येत आहे एक नवीन स्वतंत्र चॅनल, जिथे सगळं काही थेट रिअल आणि अनकट असणार. मोर कॉन्टेंट, मोर शोज, मोर रिअल टॉक्स. प्रेझेंटिंग अनकट एक्सप्लेन्ड. विश्रांतीनंतर स्वागत. पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी. ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांनी वाल्मिक कराडवर सुमोटो ॲक्शन घेऊन ॲट्रॉसिटीची कारवाई करण्याची मागणी केली आहे. कराडच्या माजुरडेपणाची एक व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली असून त्यात कराडने अनुसूचित जातीविरोधात अपमानास्पद वक्तव्य केल्याचं स्पष्ट होत असल्याचा आरोप केदार यांनी केलाय. अशा प्रकारच्या प्रवृत्तीला समाजातून उखडून टाकले पाहिजे असे सांगत केदार यांनी या प्रकरणी बाळा बांगर यांनी दिलेला खुलासा अत्यंत योग्य असल्याचं म्हटलंय. मी बाळा बांगर यांची भेट घेणार आहे. ज्या कुटुंबाला वाल्मिक कराडने दादागिरीच्या माध्यमातून धमकवलं, त्याला जेलमध्ये टाकण्याची धमकी दिली, त्याची हरासमेंट केली, त्याला जीवे मारण्याची धमकी दिली, जातीवाचक शिवीगाळ केली, त्या सगळ्याचा आम्ही आढावा घेणार आहे. त्या कुटुंबाला मी स्वतः भेटणार आहे.
त्याला ताकद देणार आहे पॅन्थरची, आंबेडकरी चळवळीची. अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा गुन्हेगार असतो हे आम्ही त्याला शिकवणार आहे. आणि त्याला लढण्यासाठी राज्यव्यापी बळ देणार आहेत. या असल्या मानसिकतेचा नायनाट झाला पाहिजे. एवढी माज आणि एवढी मस्ती, त्याच्या पलीकडे माजुरडापणा आहे हा. जातीला तुम्ही एवढ्या तुच्छ भावनेने आजही बघताय. बाळा बांगर यांनी केलेल्या सगळ्या आरोपीची त्याच्यामध्ये आरोपाची चौकशी झाली पाहिजे. देशाच्या सहकार क्षेत्रातील मानाचा पुरस्कार पुणे जिल्ह्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याला मिळालाय. दिल्लीमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल सेंटरमध्ये झालेल्या एका भव्य सोहळ्यात 2023-24 सालातील देश पातळीवरील सर्वोत्तम सहकारी साखर कारखाना म्हणून सोमेश्वर कारखान्याचा गौरव करण्यात आलाय. राष्ट्रीय सहकारी साखर संघ दिल्ली यांच्या वतीने दिले जाणारा हा प्रतिष्ठित पुरस्कार कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, उपाध्यक्ष मिलिंद कांबळे यांनी दिल्लीत स्वीकारलाय. रोहिणी खडसेंची माजी स्वीय सहाय्यक पांडुरंग नाफडे यांच्या पत्नीने राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांची भेट घेत तक्रार केली आहे. पांडुरंग नाफडेकडून आपला छळ केला जातोय, मात्र तो रोहिणी खडसेंचा माजी सहाय्यक असल्याने खडसे आणि त्यांचे कार्यकर्ते जीवे मारण्याच्या धमक्या देत असल्याचा गंभीर आरोप सीमा नाफडे यांनी केलाय. त्यांच्या तक्रारीवर महिला आयोग निश्चितच कारवाई करेल अशी माहिती आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिली आहे. सासरच्या लोकांकडनं मला त्रास आहे. नवरा सांभाळत नाही, छोटं बाळ घेऊन मला राहावं लागते. आणि माझा नवरा खडसे यांचा, रोहिणीताई यांचा पी आहे आणि तो पांडुरंग पुरुषोत्तम नाफडे राहणार तडणी. तो एका घोटाळ्याच्या ह्याच्यामध्ये गुन्ह्यामध्ये फरार आरोपी आहे. त्याच्यामुळे ते मला पैशांसाठी खूप त्रास देतात. मुलीला सुद्धा वागवत नाही. त्रास काय देतात? त्रास पैशांसाठी देतात, मारझोड करतात. जशी मागली तसे भाऊ देत गेला, वडील गेला. हो, माझी सासरच्या लोकांविरोधात, पण ताई, रोहिणीताई वगैरे त्यांचे कार्यकर्ते वगैरे धमक्या देतात, आम्ही तुम्हाला बघून घेऊ. यासह बुलेटिनमध्ये एक छोटीशी विश्रांती घेऊयात. पाहत राहा न्यूज अनकट. ताल वाजे मृदुंग वाजे, वाजे हरीचा वीणा, माऊली निघाले पंढरपुर, मुखाने विठ्ठल विठ्ठल बोला. विठुरायाचं नाव घेतलं की डोळ्यासमोर उभं राहतं थेट पंढरपूर आणि फक्त माऊली माऊलीचा नाद कानात घुमू लागतो. यंदाच्या वारीचा सुंदर विलाप आम्ही घेऊन येणार आहोत न्यूज अनकटच्या माध्यमातून. विश्रांतीनंतर स्वागत. पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी. सातारा जिल्ह्यातील मोठी बाजारपेठ असणाऱ्या वाटार स्टेशनच्या श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेला सायन्स कॉलेज सुरू करण्यास हिरवा कंदील देण्यात आलाय. संस्थेच्या वाग्देव विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयाला संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे यांनी नुकतीच भेट दिली आहे. यावेळी ग्रामस्थ, मुख्याध्यापक आणि शाळा व्यवस्थापन समितीच्या सायन्स कॉलेजच्या मागणीला मान्यता देत त्यांनी पुढील शैक्षणिक वर्षात विज्ञान शाखा सुरू होणार असल्याचं सांगितलंय. नमस्कार. आज आपल्या वाग्देव विद्यासंकुलामध्ये स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचा CEO म्हणून यायची संधी मला मिळाली आणि इथं आल्यावरती ग्रामस्थांनी आपल्या विद्यार्थ्यांसाठी आणि शिक्षणासाठी खूप चांगल्या पद्धतीच्या मागण्या आणि फ्युचर विजन हे मांडलेलं आहे. खऱ्या अर्थाने स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेमध्ये काम करत असताना त्या ग्रामस्थांच्या मागण्या ऐकल्यावरती, त्यांची या संकुलाबद्दल असणारी ओढ बघितल्यावरती शिक्षणमंत्री डॉक्टर बापूजी साळुंखे यांनी जे काय स्वप्न हे आपल्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांसाठी बघितलेलं ते खऱ्या अर्थाने इथे पूर्णत्वाला जातं असं मला वाटतं. आणि आत्ता ह्या संकुलामध्ये 11वी 12वी सायन्स हे यावर्षी आपण नवीनरित्या चालू करण्याचं जे आश्वासन या ठिकाणी मी संस्थेच्या वतीने दिलेलं आहे. नक्कीच ही मागणी रास्त आहे. ग्रामीण भागातल्या स्थानिक मुलांना आपल्या ठिकाणीच 11वी 12वी सायन्सचं शिक्षण मिळालं पाहिजे आणि त्यासाठी जी ग्रामस्थांची मागणी ती संस्थेच्या वतीने आज आपण मान्य करतोय. त्यासाठी जो काय खर्च लागणार आहे, त्याच्यासाठी काय केमिकल्स लागणार आहे, ते ग्रामस्थांनी संस्था खांद्याला खांदा लावून काम करतात.
कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीबाबत शासनाकडून सकारात्मक पावले उचलण्यास सुरुवात झाली आहे. प्रस्तावित 20 गावांपैकी 8 गावांचा हद्दवाढीमध्ये समावेश करण्याबाबत हालचाली सुरू असल्याचं सांगण्यात आलंय. मात्र सरकारकडून याबाबत ठोस कारवाई होत नसून कॅबिनेटची मंजुरी, GR अशा कोणत्याही गोष्टी झालेल्या नसल्याचं सांगत हद्दवाढ कृती समिती आक्रमक झाली आहे. कोणत्याही परिस्थितीत हद्दवाढ झालीच पाहिजे अशी मागणी करत कोल्हापूर शहर हद्दवाढ कृती समितीच्या वतीने महापालिकेसमोर लाक्षणिक उपोषण करण्यात आलंय. नागपुरातील प्रसिद्ध व्यावसायिक फारुख नुरानी यांचे हवाला आणि आंतरराष्ट्रीय सुपारी तस्करीबाबत संभाषणाचे स्क्रीनशॉट व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची दखल घेत नागपूर ATSने चौकशी सुरू केली असून पाकिस्तानच्या कराचीतील सुभान या व्यापाराशी नुरानी यांचे संबंध असल्याची शक्यता तपासली जाते. यापूर्वीच नुरानीवर ईडीने मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल केला असून महाराष्ट्रातील हवाला रॅकेटचे धागेदोरे उलगडण्यास सुरुवात झाली आहे. या बातमीसह वेळ झाली आहे मॉर्निंग बुलेटिन मध्ये इथेच थांबायची. पाहत रहा न्यूज अनकट.